हा कारखाना माझ्यावरच आहे आणि ती मूर्ती जर का इथे ठेवली ना तर इथे वेंकीचीच सत्ता आहे असं होईल ना. मग माझ्यावरच स्थान कुठे आहे? हे काय नाही, मी आणलेली मूर्तीच इथे ठेवायची. काय 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 बोलला? हा बाळकृष्ण इथे ठेवतो. हे बघ, ए वेंकी, तू कोण आहे? तू आमच्या घरातला आहेस का? हा, उपरा आहेस तू, त्यामुळे तू हे बोलू नकोस. अरे संतोष पुरे रे बाबा, आता देव या विषयावर पण वाद घालणार आहेस का तू? तू एक काम कर, एवढं वाटतंय ना तुला तर बाळकृष्णा शेजारी गणपती बाप्पाची मूर्ती पण ठेव ना, काहीच हरकत नाहीये. अजिबात नाही. वेंकीने आणलेली कुठलीही गोष्ट इथे ठेवायची नाही आणि इथे जर का देवाची मूर्ती ठेवायची असेल तर ती मी आणलेली ही मूर्तीच ठेवायची. अरे तू लक्ष्मी, याला आपण आपलेपणाने या उद्घाटनाला बोलवलं ना, ही चूकच झाली आपली. खरं बोलताय तुम्ही, आणि इथे त्याला थांबू दिलं ही त्याहून मोठी चूक. काय रे संतोष, तू इथे आलायस कशाला? आपल्या माणसांवर अरेरावी करायला आणि हा असं चांगल्या कार्यात मोर्चा घालायला? हे बघा बाबा, तुम्ही मला बोलवलं नसतं ना तरी मी इथे आलोच असतो. संतोष, आता तुला शेवटचं सांगतोय, निक्षून सांगतोय, नीट ऐक. या ठिकाणी व्यंकीने आणलेल्या बाळकृष्णाचीच स्थापना होणार आहे. हे बघा बाबा, मी तुम्हाला फोन पण आत्ताच यायला हवा होता. माझा महत्वाचा फोन आलाय, तो घेऊन मी आलोच. तोपर्यंत ही मूर्ती, ए वेंकी तुला सांगतोय, ही मूर्ती इथे ठेवायची नाही, हीच मूर्ती ठेवायची आहे. हा वाद संपलेला नाही, आलोच मी. थांबा. अहो काय करायचं आता? लक्ष्मी, अजिबात लक्ष नको देऊस त्याच्याकडे. व्यंकी, तू बाळकृष्णाची स्थापना कर. नको काळजी करूस, मी आहे ना. चल. ताई, आज आयुष्यात पहिल्यांदा दादाला योग्य वेळी फोन आलाय. ठीक आहे, मी सांगितलं होतं ना, याने आणलेली मूर्ती इथे ठेवायची नाही. ही मूर्ती इथे कोणी ठेवली? ए ए वेंकी, उपऱ्या, ही मूर्ती इथे का ठेवलीस? दादा, काय चाललंय तुझं? काय प्रॉब्लेम आहे नक्की तुला? ए जानू, मी त्याच्याशी बोलतोय, तू उगाच मध्ये मध्ये बोलू नकोस. शांत बस. संतोष, तू असं नाही ऐकणार. बस करा संतोष. आता काय करताय तुम्ही? हे अहो, इतका चांगला दिवस आहे आज, उद्घाटन आहे ना, सगळ्यांना मनापासून सामील होऊ दे ना. आणि देव कुठला का असे ना, त्याचे आशीर्वाद मिळणं हे महत्वाचं आहे ना. इतका चांगला दिवस आहे, तुम्ही काय करताय हो? बघे, तुला एकदा सांगतो, हा आमच्या घरातला पर्सनल मॅटर आहे. तू या घराचा जावई आहेस ना, मग जावयासारखा राहा, उगाच मुलगा बनायचा प्रयत्न करू नकोस, कळलं ना? चल. नाही, बघा, मी कुठलाही प्रयत्न नाही करत आहे. तू आणि स्वतःला जर या घरातला मोठा मुलगा तुम्ही मानत असाल ना, तर तसा वागायला सुद्धा शिका. घरातला मोठा मुलगा त्यांच्या आई बाबांचा आदर करतो, त्यांना आधार देतो, प्रोत्साहन देतो. ते तर तुम्हाला कधी जमलंच नाही. मोठा मुलगा म्हणून तुम्हाला हक्क गाजवता येतो, पण जबाबदारी घेता येत नाही. ते शिका आधी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा एक लहान मुलगा आहे, तो तुमच्याकडे बघून मोठा होतोय, तुमचं हे सगळं बघून तो शिकतोय. तुम्हाला नुसतं ओरबाडून घेतायत, पण मनाचा मोठेपणा कधी शिकणार तुम्ही? मनाला येईल तसा वागता काकाकाकूंची, तरी सुद्धा ते तुम्हाला वाऱ्यावर सोडत नाहीत. इतकं सगळं होऊन सुद्धा त्यांनी आज तुम्हाला आग्रहाने बोलवलं, करता हे चुकलंय असं मला वाटतं. ए तू गप्प बस रे, भरपूर ऐकलं तुझं. मी इथे माझ्या घरच्या कार्यक्रमाला आलोय, बाहेरच्यांची लेक्चर ऐकायला नाही. चल मागे हो. संतोष, या भाषेत बोलायचं नाही या सिद्धूशी. जावई नाहीये तो, मुलगा आहे आमचा, मुलापेक्षाही थोडा जास्तच. अरे आमचा मुलगा म्हणून तू जे करायला हवं होतं ना, त्याच्या 4 पट केले त्याने. बरोबर आहे, तुम्हाला घरातल्यांपेक्षा बाहेरच्यांचंच कौतुक जास्त. अरे डोकं फिरलंय का तुमचं? मी तुमच्या रक्ताचा मुलगा आहे. हा वेंकी, हा सिद्धू, हे तुमचे रक्ताची मुलं नाही आहेत. आणि आज तुम्हाला हा जो काही सुखाचा दिवस दिसतोय ना, तो माझ्यामुळे, माझ्या मुलामुळे दिसतोय, हे लक्षात ठेवा. या कुठल्याही अनाथ मुलामुळे नाही. अरे वेंकी, तू एवढा जर का स्वाभिमानी असतास ना, तर माझ्या मुलाचं क्रेडिट घेण्यासाठी इथे आला नसतास. कसा रे आलास, निर्लज्ज कुठचा? ए
तू असं काय बघतोय रे डोळे वटारून? हा, नजर खाली, नजर खाली. तुझ्यामुळे मला माझं घर सोडावं लागलंय, कळलं ना? नजर खाली. संतोष, तोंडाला येईल ते बडबडू नकोस. लक्षात ठेव, तू स्वतःच्या माझात घर सोडून गेला होतास. त्याचा व्यंकेशी काही संबंध नाहीये. बोलले तीर्थरूप बोलले. या वेंकीला काही बोललं तरी तुम्हाला लगेच काटे टोचायला लागतात. दादा अरे प्लीज बास कर तू ही बडबड तुझी. तुझ्या बडबडीने ना घुसमटल्यासारखं होतंय मला. तू का असा वागतोयस रे? अरे कधीतरी मनापासून दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हायला शिक ना रे. प्लीज तुला माझी शपथ आहे, तू अजिबात काही बोलणार नाहीयेस यापुढे. मला खूप त्रास होतोय. हो ना. अशा अवस्थेत बहीण काकुळतीला येऊन काहीतरी सांगतेय तर ते तरी ऐकावं ना माणसाने. हे बघा, तुम्हाला इथे नसेल थांबायचं ना तर नका थांबू. हात जोडते तुमच्या पुढे. वहिनी अगं याच्या समोर हात जोडून ना काहीही परिणाम होणार नाहीये. नाहीच होणार आहे. तू हात जोड, पाया पड, नाक घास, काही कर, पण मी माझा हक्क मिळवूनच राहणार, कळलं? बस संतोष दादा, एक शब्दही बोलायचा नाही. भावना इतकी विनंती करते तरी सुद्धा तुम्ही इतका अडून बसलाय. शेवटचं सांगतोय तुम्हाला, तुमच्या वागण्यामुळे भावनाला किंवा आमच्या बाळाला काहीही त्रास झाला ना तर सोडणार नाही तुम्हाला. निघा इकडनं, निघा. निघ संतोष. काय रे संतोष, सिद्धूने सांगितलं, आईने सांगितलं तरी कळलं नाही तुला? कळलं नाही का? निघितलं. मला हकलताय? स्वतःच्या सख्या मुलाला हकलताय? ठीक आहे, जातोय मी इथून, पण मी पण बघतो कशी चालवताय तुम्ही इथे फॅक्टरी ते. आणि हो, मी इथून काय निघून जाणार नाहीये, बाहेर थांबणार आहे. बघतो तुम्ही कसं करताय. अहो काहीही होणार नाहीये, तुम्ही उगाच टेन्शन घेताय. हे बघा, वाटेल ते झालं तरी चालेल, पण काम झालं पाहिजे. हॅलो, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीबद्दल जरा माहिती द्यायची होती. जनसेवा पक्षाचे उमेदवार ते हे निवडणूक जिंकण्यासाठी पैसे वाटणार आहेत. आणि हो, ही न्यूज 100% खरी आहे. काय करताय तुम्ही? काय चाललंय तुझं निलंबरी? हा, डोकं बिकं फिरलंय का तुझं? काल खरा जो काही तमाशा केला त्याने काही मन भरलं नाही अजून. नाही भरली. आणि हे सगळं विचारणारे तुम्ही कोण? मी कोण म्हणजे? अगं नवरा आहे तुझा. नवरा? आत्ता आठवलं का तुम्हाला की तुम्ही माझा नवरा आहात ते? इतकी वर्ष झालं मुलासाठी आस लावून बसले मी. मला माझं मूल द्या, मला माझं बाळ द्या. जमेल का तुम्हाला? जमेल का? नवऱ्याची कर्तव्य करता येत नाहीत, हक्क मात्र गाजवता येतो. हे बघा, इथून पुढे जर मला काही बोलायचं असेल ना, माझ्या ओटीत मूल द्यायचं आणि मग बोला. समजलं?